व्यक्तीला जाणून घेण्यासाठी वेळ द्या. त्यांच्या बाहेरील सुंदरता पाहूनच त्यांच्या प्रेमात नका पडू. कारण हे असं आहे की जनरली काय होतं माहित आहे का, जे लोक सुंदर दिसतात, आउटर ब्युटी, तर त्यांच्यासोबत चांगल्या क्वालिटीज आपण अटॅच करून टाकतो. जसं की ते सुंदर आहे म्हणजे ते केअरिंग पण आहे, ते खूप जास्त तुम्हाला प्रेम करणार, त्यानंतर ते कॉन्फिडंट आहे, ते खूप जास्त पैसे कमवतात, असे भरपूर सारे पॉझिटिव्ह क्वालिटीज आपण त्यांना ऍड करून देतो. पण ऍक्च्युअल मध्ये तसं आहे का? तसं असं होऊ शकते की असू शकते, बट असं होऊ शकते की तसं नाही आहे. आणि मग जेव्हा आपण त्यांचं बाहेरी सौंदर्य पाहून त्यांच्या प्रेमात पडतो, त्यांच्यासाठी खूप काही गोष्टी करतो, आणि समोर जाऊन लक्षात येतं का आपल्याला त्या गोष्टी भेटत नाहीये जे आपण देत आहोत, मग आपल्याला वाईट वाटतं, मग आपण त्यांनाच दोष देणं सुरू करतो की तू असा आहे, तू तसा आहे, तसा आहे. यामुळे काय होते, नाते खराब होते. आणि या जगात माहिती आहे का, सगळ्यात जास्त चांगली गोष्टी आहे की आपण नाते बनवू शकतो. आणि जर नाते बनवू शकतो तर ते आपण चांगलेच बनवले पाहिजे ना. तर कधी पण लक्षात घ्या, वेळ द्या आणि त्या व्यक्तीला पूर्णपणे आपण जाणून घेण्यासाठी वेळ द्या, स्वतःला आणि त्या व्यक्तीला सुद्धा. स्वतः काय आहे ते रियालिटी त्यांना दाखवा आणि त्यांची काय रियालिटी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी वेळ लागतं, लगेच हे होत नाही. तर त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल, पण पहिला आपण त्यांना जाणून घ्यायचा पूर्णपणे प्रयत्न करून घ्यायचा. त्यांना जाणून घेतलं की मग ते बाहेरून जरी थोडेफारच सुंदर असले तरीही सुद्धा काय होईल, ते व्यक्ती बदलत नसतं. जे आतलं व्यक्ती असते ना, ते कधी बदलत नसतं. सौंदर्य बदलू शकते. तर त्यामुळे आपण काय आतल्या व्यक्तीसोबत प्रेमात पडू आणि हे लाईफ लॉंग चालण्यासारखं नातं असू शकते. जरुरी नाहीये का प्रेम म्हटलं तर फक्त मी जसं गर्ल अँड बॉय बिटवीन जे रोमॅन्टिक रिलेशनशिप असते त्याच्यात बद्दलच बोलत आहे. रिलेशनशिप असं म्हणू शकतो आपण की जनरल रिलेशनशिप सुद्धा, मित्र मैत्रिणी, ह्या सगळ्या गोष्टी, घरच्यांसोबत, हे सगळ्या गोष्टी जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना वेळ दिला, तर याने काय होईल, आपले रिलेशनशिप सुधरत जाईल आणि आपलं हॅपीनेस कोइफिशियंट वाढवत जाईल प्रत्येक वेळेस. सो ऑलवेज टेक टाइम टू गेट टू नो द पर्सन रादर दॅन जजिंग देम फ्रॉम देअर आउटर ब्युटी. बेस्ट विशेस.